नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित काही प्रॉब्लेम बघत आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये दोन क्वेश्चन झाले होते. डिस्टन्स दोन पॉइंट दिले होते, डिस्टन्स काढलं होतं आणि पुन्हा कोलिनियर आहेत का नाही ते बघितलं होतं. असंच क्वेश्चन सेम, फक्त डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. फाइंड द पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस वरचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. एक्स अक्षावरील कोणत्या बिंदूचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. पॉइंट लाईज ऑन एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट इज 0. आणि त्याला पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस आपण एखादा नाव देऊ तिथं की ए बी आहे तिथं पी घेऊ. पी ए कॉमा 0. पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस पी. ए कोणता घेतला मी त्याचा एक्स कोऑर्डिनेट घेतला आणि बी मात्र 0 घेतला. लक्षात घ्या, परंतु एक्स ॲक्सिस आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0. विच इज इक्विडिस्टन्स. विच इज इक्विडिस्टन्स. विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए दिलाय तुम्हाला -3,4 आणि बी दिलाय तुम्हाला 1,-4. Find the point on x axis which is equidistant from A. लक्षात घ्या, x axis वर बिंदू तो इक्विडिस्टन्स आहे कोणापासून E आणि B. देअरफॉर म्हणजे काय म्हणता येईल AP PB दोन्ही अंतर सारखं आहे. हा बिंदू x ॲक्सिस, हा पॉइंट x P बिंदू हा कोणापासून इक्विडिस्टन्स आहे A आणि B पासून इक्विडिस्टन्स आहे. लक्षात घ्या, हे अंतर आणि हे अंतर समान आहे असा अर्थ आहे. आणि मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही तिथे ठेवू शकता. AP अंतर काढता येईल आपल्याला. AP घेत असताना कोणतं एक घ्या. AP घेतलं तरी काय होईल मग इन अंडर रूट. मी मुद्दाम अंडर रूट मध्ये घेतो. एक्स कोऑर्डिनेट मधला फरक AP घेत असताना की A मायनस, मी थोडं डायरेक्ट करतो, A+3 किंवा एक स्टेप वाढवायचं असेल A मायनस इन ब्रॅकेट -3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा A मायनस हा घेतात इकडे तसंच करा प्लस 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तर इथे AP² = PB² करून वर्गमूळ तुम्ही काढू शकता किंवा नंतर काढलं तरी चालतंय. इज इक्वल टू तुम्हाला समजावून दिलं याचं PB अंतर घेऊ. P आणि B चं घेतलं तर काय होईल इन ब्रॅकेट A-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नीट बघा एकदा पुन्हा चेक करा. AP अंतर घेतलं A-3 A- -3 करेक्ट आणि 0 - 4 इकडं डिस्टन्स PB हेच घेतलंय. डिस्टन्स फॉर्म्युला वापरला दोन्ही. आणि मग याची नीट अरेंज करा आणि टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड करून तुम्ही ह्याला व्यवस्थित एकदा मांडा. A+3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड किंवा तुम्ही इथं टेकिंग स्क्वेअर करून इथं वर्गमूळ काढला असतं तरी चाललं असतं, त्याने काही फरक पडत नाही. दोघांचे वर्गमूळ निघून जाते आणि मग कंसात काय राहील बघा A+3 ब्रॅकेट स्क्वेअर -4 चा स्क्वेअर तुम्हाला करता येतो 16 करून घ्या इज इक्वल टू A-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16. हे 16 कॅन्सल होतील लक्षात घ्या. ओके, आणि मग याचं एक्सपान्शन करा. A² प्लस 3A च्या दुप्पट 6A प्लस 9 इज इक्वल टू A² - 2A प्लस 1. A² कॅन्सल झाले. 6A प्लस 2A इक्वल टू 1 - 9 इक्वल टू 8A इक्वल टू -8. A इक्वल टू -8 अपॉन 8. A इक्वल टू -1 येईल लक्षात घ्या. आणि मग पॉइंट P चे कोऑर्डिनेट किती झाले. P चे कोऑर्डिनेट जो की x कोऑर्डिनेट
-1,0. तीन रेषा मांडण्याची पद्धती त्याची कोऑर्डिनेट टाकण्याच्या पद्धतीत लक्षात घ्या. -1,0 असतील लक्षात घ्या. ओके, असे सिंपल क्वेश्चन आहेत, तुम्ही बघू शकता. थोडे थोडे बदल आहेत, तेवढे नीट लक्षात घ्या. मी काय केले तुम्हाला करायचं आहे, एका एक्स ऍक्सिस वर बिंदू ए आणि तो -3 या दोन बिंदूपासून समान अंतरावर आहे आणि त्याच्यावर मी तो त्याचा आन्सर काढले. 4 नंबरचा बघू असाच आहे, खूप सोपा आहे, सिंपल आहे. ओके, सगळे तेच आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम बदल आहेत, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा, व्हेरीफाय. क्वेश्चन नंबर 4, व्हेरीफाय द पॉइंट्स P -22 Q 22 and R 27 are the vertices of right angle triangle. हे काटकोन त्रिकोणाचे व्हर्टायसेस, ट्रायंगलचे, ट्रायंगल PQR चे व्हर्टायसेस आहे प्रूव्ह करायचे. म्हणजे तुम्हाला तो राईट अँगल दाखवायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे कॉर्नर्स ऑफ पायथागोरस वापरावं लागेल आपल्याला. मग PQR जर घेतली समजण्यासाठी तर एका बाजूचा वर्ग दुसऱ्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतकं जर आला म्हणजे तुम्हाला डिस्टन्स PQ काढायचं, म्हणजे PQ काढलं तरी चालतंय. मग इथं लगेच तुम्ही उत्तर सुरू करू शकता. हिअर इथून सुरू झालं, हिअर की बाय डिस्टन्स फॉर्म्युला एकदाच लिहून काढा. बाय डिस्टन्स फॉर्म्युला लेंथ PQ म्हणजेच काय, लेंथ PQ म्हणजेच डिस्टन्स PQ. लक्षात दररोज द्यायची गरज नाही. इक्वल टू अंडर रूट PQ मधलं अंतर काय होईल, -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स कोऑर्डिनेट मधला फरक, वाय कोऑर्डिनेट, -2 वजा -2 आणि 2 -0 इक्वल टू अंडर रूट -4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर इक्वल टू 16 इक्वल टू 4. ओके, याला एक नाव दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालतं. ऑल्सो PQ इक्वल टू लेंथ PQ इक्वल टू डिस्टन्स PQ झाला तर QR घ्या, QR डिस्टन्स QR अंडर रूट QR घेत असताना पुन्हा तेच आहे 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्पीड यायला पाहिजे तुम्हाला. डिस्टन्स QR लेंथ QR काढायची आपल्याला. लेंथ PQ काढली, लेंथ QR काढायची, लेंथ PR काढायची. एका बाजूचा वर्ग दोघांच्या बेरीज कॉर्नर्स ऑफ पायथागोरस वापरायचं इथं. इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट -5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ते अंडर रूट 25 होईल, त्याचं स्क्वेअर रूट 5 येईल. ऑल्सो लेंथ PR इक्वल टू डिस्टन्स PR P दोन बिंदू मधलं अंतर इज अंडर रूट इक्वल टू PR घेतलं ते किती होते, मग मी थोडं डायरेक्ट करतो 2 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे -2 सॉरी PR घेतलं -2 डिस्टन्स PR घेतलं -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 -7 QR बरोबर आहे. QR किती होईल, 2 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे सारखंच येते बघा. PR 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2 -7 इथं फक्त -2 थोडी फरक आहे. इक्वल टू अंडर रूट -4 ब्रॅकेट स्क्वेअर -5 स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट 16 + 25 इक्वल टू अंडर रूट 41 येते का बघा. 6 आणि 5 11 2 निघते. मग लेंथ PR किती आली, लेंथ PR इक्वल टू 41. नाव आपल्याला मध्ये एका बाजूचा वर्ग जर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज काढला तर आपण करू शकतो इथं. ओके, नाव इथं उत्तर संपणार आहे. तो राईट अँगल ट्रायंगल हे प्रूव्ह करायचं आपल्याला. नाव लेंथ PR इक्वल टू PR स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट
41 स्क्वेअर एका बाजूचा वर्ग करू म्हणजे तो 41 होईल. अँड लेंथ किंवा पी क्यू स्क्वेअर प्लस दुसरा कोणता आल्सो पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर म्हणजेच किती होईल तो 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर म्हणजेच तो किती होईल की इथे एक नाव निघेल तरी चालेल काही आवश्यकता नाही. 16 प्लस 25 इक्वल टू 41. त्याला एक नाव द्यायचं दोन फ्रॉम 1 and 2 की पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. देयरफॉर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम कट करू का. देयरफॉर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम काय विचारले तुम्हाला की पॉइंट पी क्यू आर पॉइंट पी कॉमा क्यू कॉमा आर द vertices of right angle triangle PQR. ओके ती चाले आपण त्या पद्धतीने दाखवले. डिस्टन्स काढणं म्हणजे त्या लेंथची लांबी काढली, ट्रायंगलच्या बाजूची लांबी काढली, बाजू PQ QR आणि PR. एका बाजूचा वर्ग दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतका जर आला तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह केले. असे वेगवेगळे प्रॉब्लेम इथे विचारले जाऊ शकतात. ओके 5th नंबरचा बघा खूप महत्त्वाचा आहे, 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो आणि खूप सिंपल आहे. आपण तो बघू. 5th नंबरचा खूप सिंपल आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे तुम्हाला करायचे आहेत. ओके 5th नंबरचा बघा ॲक्युरेट प्रॉपर्टी माहित पाहिजे तुम्हाला. रीड करतो. शो दॅट द पॉइंट P 5th नंबरचा IMP लक्षात घ्या. एक्झाम मध्ये 3 मार्काला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. P 2 - 2 Q 7,3 R 11 - 1 -1 and S 6 -6. पुन्हा रीड करतो. शो दॅट द पॉइंट P 2 -2 7 3 are 11 - 1 and S 6 -6 are the vertices of parallelogram. आता नीट लक्षात द्या. आपल्याला माहित पाहिजे किती ते काय करायचं ते वर्टायसेस कोणाचे पॅरलोग्रामचे प्रूव्ह करायचे. मग कधी होतील ते PQRS. जर हे अंतर आणि हे अंतर सारखं असलं हे अंतर आणि हे अंतर जर सारखं असेल तर आपण म्हणू शकतो तो पॅरलोग्राम. कारण मागच्या प्रॉपर्टी घेतो ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज पॅरलोग्राम. मग आपल्याला चारीचे डिस्टन्स काढावं लागेल. डिस्टन्स PQ, डिस्टन्स QR, डिस्टन्स SR आणि डिस्टन्स PR. आणि मग ऑपोजिट साइड जर इक्वल आल्या 4 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. किती वेळा वापरावा लागणार आपल्याला इथं 4 टाइम्स. आणि मग ऑपोजिट साइड जर इक्वल आल्या तर आपण म्हणू शकतो. आणि तो शो दॅट म्हणतो म्हणजे आहे ते फक्त आपल्याला दाखवायचंय. मग एकदा इथे लिहून टाकायचं. उत्तर सुरू झालं. हिअर P बाय डिस्टन्स फॉर्म्युला एकदा फॉर्म्युला लिहायचं आणि काय लेंथ PQ इक्वल टू अंडर रूट डिस्टन्स PQ लिहिलं तरी चालतं. आणि मग काय होईल 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर -2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. 2 - 7 -2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट -5 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर इक्वल टू 25 प्लस 25 इक्वल टू अंडर रूट 50. असं ठेवलं तरी चालेल किंवा 5 अंडर रूट 25 2 50. त्याला एक नाव. Also length QR equal to under root QR equal to 7 - 11 bracket square plus 3 - -1 किती होती 3 plus 1 bracket square. कळतंय का बघा 3 - -1. तर मी डायरेक्ट एक स्टेप केली तशी केली तरी चालते तुम्हाला जमत असेल तर किंवा एक स्टेप वाढवा. 3 - -1 3 + 1 होईल इक्वल टू अंडर रूट किती होईल -4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट किती
16 प्लस 16 इक्वल टू अंडर रूट 32 म्हणजेच किती होईल ते 4 अंडर रूट 2 होईल. याला पुन्हा ओके पुन्हा लिहिलं बघा 7 मायनस 11 3 मायनस निगेटिव्ह 1 पण मायनस मायनस प्लस झाले ते 4 होतील लक्षात घ्या. 11 तून 7 गेले 4 आणि मग ते 32 येते. 32 ला आपण 4 करू शकतो. 16 दोन्ही 32 16 चं वर्गमूळ किती आले 4. आल्सो लेंथ पी क्यू झाली क्यू आले आरएस काढा. आरएस इक्वल टू अंडर रूट आरएस 11 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता नीट बघा 11 मायनस 6 मायनस 1 प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. मी पुन्हा बघा मायनस 1 आणि मायनस निगेटिव्ह 6 पण मायनस मायनस काय होते ते प्लस होते. मी थोडं शॉर्टकट केलंय. तुम्ही एखादी स्टेप वाढवू शकता. इक्वल टू अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इक्वल टू 25 प्लस 25 इक्वल टू अंडर रूट 50 म्हणजेच ते किती होईल अंडर रूट 5 अंडर रूट 2. याला किती नाव द्या 3 नाव द्या. लेंथ आरएस ची लेंथ काढली. लास्ट काढा आल्सो पीएस लेंथ पीएस म्हणजे डिस्टन्स पीएस करा 2 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर 2 मायनस 6 मायनस 2 प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. ऋण 2 मधून ऋण 6 ऋण काय होते ते धन होते लक्षात घ्या. प्लस 6 होते आणि मग ते किती येते अंडर मायनस 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 16 प्लस 16 इक्वल टू अंडर रूट 32 इक्वल टू किती 4 अंडर रूट 2. त्याला किती नाव द्या 4 नाव. आणि इथं म्हणू शकता फ्रॉम किती 1 and 3 बघा सारखे आले 1 and 3 लेंथ PQ इक्वल टू लेंथ कोणती RS and from 2 and 4 length QR equal to length कोण PS and therefore quadrilateral काय विचारले पॉइंट PQRS point P, Q, R, S are vertices of parallelogram PQRS. ओके नीट दमाने व्यवस्थित करायचंय हे लक्षात दिलं. असंच रोम्बसचं येईल असंच स्क्वेअरचं येईल. रोम्बसचं करत असताना तुम्हाला 6 गोष्टी दाखवा लागतील लक्षात घ्या. पुढे असं आपण बघू किंवा आहे 6 नंबर तसंच आहे. शो दॅट द पॉइंट्स A B C D आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD. करता येईल तुम्हाला. कसं करावं लागेल रोम्बसचं तुम्हाला 6 गोष्टी दाखवा लागतील लक्षात घ्या. 4 गोष्टी दाखवा लागतील. चारही बाजू सारख्या त्या रोम्बसच्या लक्षात घ्या. सेम असंच आहे 6 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. आता जसे 4 बाजू दाखवल्यात मी 6 नाही 4 दाखवा लागतील तुम्हाला. तर 4 दाखवत असताना लक्षात घ्या आणि ही बाजू चारही बाजू समान येतात लक्षात घ्या. इथं जसे अपोजिट सारखे आले तर रोम्बसच्या चारही बाजू सारख्या असतात लक्षात घ्या. ओके आणि मग रेक्टँगलचं तसंच जर आलं तर अपोजिट बाजू एकरूप आल्या पाहिजे. करेक्ट अपोजिट बाजू एकरूप असून त्याचा 90 आपल्याला दाखवता येईल. स्क्वेअरचा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे असू शकतो. 6 नंबरचं रोम्बसचं बघा. रेक्टँगल आल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या त्याची कर्ण एकरूप दाखवा लागते. रोम्बसला 4 बाजू दाखवा लागतात लक्षात घ्या. थोडं माहित होऊ द्या. आणि रेक्टँगल जर आला तर तुम्हाला त्याचे डायगोनल सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवा लागतील. म्हणजे तुम्हाला समजा एखादा रेक्टँगल आला प्रूव्ह करा. तुम्हाला प्रॉब्लेम सेट मध्ये असत रेक्टँगल आला ABCD तर तुम्हाला बाजू ABCD तर दाखवाच लागल. ही याला एकरूप दाखवाच लागल आणि प्लस AC आणि BD सुद्धा तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवावं लागेल लक्षात घ्या. ओके
हे जर तुम्ही दाखविलं तरच तो रेक्टँगल हे प्रूव्ह करता येईल तुम्हाला. 6 गोष्टी दाखवा लागतात तुम्हाला, तेवढी काळजी घ्या. एखादा प्रॉब्लेम असं इथं नाही. 6 नंबरचा मी सांगितला, शो दॅट पॉइंट ए बी सी डी आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ए बी सी डी. सेम असंच करायचंय, चारी बाजू सारख्या आहेत ना असंच लिहायचंय. मी काही ते समजून सांगत नाही, तुम्ही तेवढं कम्प्लीट करा. असेच प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत, तुम्ही ते करू शकता. 7 नंबरचं थोडंसं वेगळं आहे. 6 सेम आता सारखंच आहे, पॅरलोग्राम आहे तसंच, हे लक्षात घ्या. रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर जर आलं तर लक्षात घ्या, चारी बाजू एकरूप आणि डायगोनल कॉन्ग्रुएंट. चारी बाजू स्क्वेअर आला तर नीट बघा, रोम्बस आला तर किती, 4 बाजू एकरूप दाखवा. पॅरलोग्रामला अपोजिट दाखवा. रेक्टँगल आला तर काय करायचं, रेक्टँगल जर आला तर अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आणि डायगोनल कॉन्ग्रुएंट दाखवा लागेल. आणि जर स्क्वेअर विचारलं तर स्क्वेअरचे लक्षात घ्या, डायगोनल एक कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि चारी बाजू कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं आहे स्क्वेअर साठी. स्क्वेअरचा एखादा असा प्रॉब्लेम साठी मी बघतो सांगतो, स्क्वेअर बघा ही आणि ही दाखवा लागेल आणि डायगोनल एक म्हणजे 6 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा. रेक्टँगलला सुद्धा 6 वेळा वापरायचा, पर्यंत अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतील हे लक्षात घ्या, एवढी काळजी घ्या. आणि डायगोनल एक कॉन्ग्रुएंट दाखवा लागतील तुम्हाला. रोम्बसचं तर 4 बाजू एकूण, पॅरलोग्रामचा आत्ता घेतलंय, कोणतंही थोडा बदल आहे तेवढं तुम्ही करू शकता. नंतर आपण बघू 7 नंबरचं बघू थोडंसं, नंतर मग प्रॉब्लेम सेट मध्ये मी तुम्हाला सांगणार कोणते करायचे ते. सेम असंच आहे, किती घेतलं तरी 6 असंच आहे, 6 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. 4 वेळा रोम्बसचं 4 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, रेक्टँगल साठी 6 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, स्क्वेअर साठी 6 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. म्हणजे डायगोनल एक कॉन्ग्रुएंट दाखवा लागते आणि बाजूचा विचार करा. फाइंड x इफ द डिस्टन्स बिटवीन L अँड M. डिस्टन्स दिले तुम्हाला, सिंपल गणित आहे हे सुद्धा. L किती दिलाय, x, 7 आणि M किती दिलाय, M दिलाय तुम्हाला, थोडं बदलून दिलंय आणि तुम्हाला डिस्टन्स LM दिले किती, 10 दिले. लक्षात घ्या, इज 10 युनिट दिले. तर x ची किंमत काढा. मग पुन्हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. खूप सिंपल प्रकारे फक्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की डिस्टन्स LM इक्वल टू, इथं तुम्ही फॉर्म्युला लिहिला तरी चालतंय, x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2, एकदाच आहे, y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर, x1 y1 म्हणा आणि याला x2 y2 म्हणा. काय बरोबर. मग डिस्टन्स LM दिले तुम्हाला 10, आता डिस्टन्स दिले आणि मग काय, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 - 15 brackets, taking square of both side. मग 10 चा स्क्वेअर किती होईल, 100 आणि ते x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर याची वजाबाकी करून घ्या, -8 ब्रॅकेट. हे वर्ग जसा तसं राहील, वर्गमूळ जाणार नाही, फक्त दोघीचं वर्ग लिहून गेलं, वर्गमूळ लिहून गेलं, ती मधली संख्या अजित राहत असते. लक्षात घ्या, 10 चा वर्ग 100 झाला. आणि मग तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकता, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरा, x² - 2x + 1 + 64. ओके, 100 मायनस हे 65 होते, इकडे पक्षांतर करून घ्या, इक्वल टू x² - 2x. किती होईल बघा, 65 जर गेली तर 35 आधी बघा, 35 इक्वल टू 5 आणि 5 10, x² - 2x. अरेंज नीट करा, x² - 2x - 35 इक्वल टू 0. 35 ला इकडे पाठवलं. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म झालं, नीट बघा पहा. आणि मग 7 × 35, x² - 7x + 5x - 35 = 0. कॉमन घ्या, x - 7 + 5, x - 7 = 0. x - 7 in another bracket, x + 5 = 0. x - 7 = 0 or x + 5 = 0. x = 7 or x = दोन्ही शक्यता असू शकतात. फाइंड x विचारलं, दोन्ही आहेत लक्षात. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल, सिंपल आहे. थोडे बदल असतात ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, -7 or -5. ओके, लास्ट एक प्रॉब्लेम बघू 8 नंबरचा. तसाच आहे, थोडा बदल आहे, त्या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे.
8 नंबरचा बघू काय तो वाचतो मी रीड करतो. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघा. शो दॅट द पॉइंट ए, सिंपल आहे खरं तर घ्यायची गरज नाही तरी घेऊन टाकतो. 1 2 बी 1 6 and C 1 1 plus 2 under root 3 1 plus 2 under root 3 कॉमा 4 हा एकच आहे याची बेरीज होत नाही. एक रॅशनल आहे इरॅशनल हा एकच पॉइंट आहे. 1 plus 2 under root 3 कॉम आर व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे प्रूव्ह करायचं म्हणजे डिस्टन्स ए बी बी सी आणि 1 plus 2 under root 4 आणि दुसरा व्हर्टायसेस किती तिथं 4 हा त्याच्यातलाच आहे. लक्षात हा वेगळा याच्यातलाच आहे. हे एक व्हर्टायसेस एक्स कोऑर्डिनेट झाला ना वाय हे रॅशनल आणि इरॅशनल यांची बेरीज होत नसते लक्षात घ्या. म्हणून तो व्हर्टायसेस आहे नीट थोडं काळजी म्हणून मी घेणार आहे तो की मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB equal to length AB equal to distance AB equal to under root का होईल बघा आता की 1 minus 1 bracket square plus 2 minus 6 bracket square 1 minus 8 and 2 minus 6 equal to under root 0 square plus negative 4 square equal to under root 16 म्हणजे 4 येईल. याला एक नाव द्या. करेक्ट. लेंथ BC काढून घ्या. लेंथ BC काढून घ्यायची तुम्ही. लेंथ BC इक्वल टू अंडर रूट BC ची घेत असताना थोडं काळजी घ्या. याच्यातून हे वजा करायचं चौकटी क्रॉस करतो. 1 minus 1 plus 2 under root 3 करेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 minus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके एक मधून हा वर्ग पूर्ण ऍडिशन वजा करायचे पद्धत सोडायची नाही थोडीशी मांडणी हे करायची. मग किती होईल बघा चौकटी करून आलो 1 minus 1 plus 2 under root 3 मायनस होईल under root 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके हे 1 वजा 1 आणि हे वजा 2 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग बरोबर. अजून एकदा हे 1 1 कटते आणि -2 अंडर रूट 3 चा वर्ग किती होईल बघा 2 चा वर्ग 4 4 त्रिक 12 होईल. लक्षात घ्या. पुन्हा सांगतो 1 1 कटले -2 चा स्क्वेअर प्लस होत असतो 2 चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 3 चा 3 4 त्रिक 12 प्लस ते किती होते 4 बरोबर वर्गमुळात 16 म्हणजे 4 त्याला 2 नाव. आणि तिसरं इथे घेतो लेंथ also length AC equal to under root length AC बघू आपण आता A आणि C पुन्हा आपण नीट बघा A किती होईल AB बघितली BC बघितली AC होईल. मग काय होईल चौकटी कंसात 1 वजा हे कंसामध्ये होईल पुन्हा 1 वजा कंसात 1 plus 2 under root 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2 minus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके इथं मी करतो वर वाटल्यास इथं फक्त किती होईल बघा लेंथ AC इक्वल टू अंडर रूट ते मी अजून एक वाटतो 1 minus 2 अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर पुन्हा 1 1 कटते आणि तो वर्गमुळात किती होईल 2 चा वर्ग 4 त्रिक 12 आणि पुन्हा 4 इक्वल टू अंडर रूट 16 म्हणजे 4 होईल. याला 3 नाव. फ्रॉम 1 2 and 3 फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणतात ना आपल्याला फ्रॉम 1 2 and 3 लेंथ AB इक्वल टू लेंथ BC इक्वल टू लेंथ AC. Therefore काय प्रूव्ह करायचं आपल्याला शो दॅट पॉइंट्स A, B, C are vertices of equilateral triangle. ओके अशा पद्धतीचेच प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत तेच रिपीट करायचे तुम्ही मी सांगतो. प्रॉब्लेम सेट मधले
क्वेश्चन नंबर इथं लिहून देतो, तुम्ही कम्प्लीट करा. होमवर्क येतो तुमच्यासाठीच हाच त्याच्यावरचा होमवर्क आहे. होमवर्क मधला प्रॉब्लेम सेट 5 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट करा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट 9, फाइंड द रेशियो इन विच द लाइन सेगमेंट फाइंड द पॉइंट x axis, 5 नंबरचा क्वेश्चन 5. 2 झाल्यानंतर क्वेश्चन 5 तसाच आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पॉइंट्स, क्वेश्चन 6 डिस्टन्स फॉर्म्युल्यावरच आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कल बघा जमतंय का. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कल सेंटर, हा थोडासा क्वेश्चन थोडासा बघा जमणार नाही. तुम्ही जर नाही आला तुम्ही पुन्हा प्रॉब्लेम सेट घेताना ते समजून सांगत. महत्वाचा आहे, स्टार हॉट आहे थोडासा, पण नीट जर बघितलं ते 7 नंबरचा. In the example segment joining that point triangle if forms type triangle consider sides of triangle. 8 नंबरचा क्वेश्चन 8 सुद्धा तसाच आहे. भरपूर आहेत तुम्हाला करण्यासारखे, म्हणून तुम्ही करू शकता. 9 करू शकता. 10 ते दाखले बघा कसे दाखवायचे तुम्हाला. 10 11 12 पॅरलोग्राम आहे. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ ट्रायंगल whose vertices are, बघा जमलं तर 12 नंबरचा आहे. 14 आणि 15 आणि 16 एवढे प्रॉब्लेम आहे. जेवढे जमते तेवढे करू शकता. हाच होमवर्क आहे. डिस्टन्स तेच एखादा नाही आला तुम्हाला सांगा की हा सर आम्हाला येणे झाले समजून सांगा, तर मी तुम्हाला बोर्डावर समजून सांगा किंवा ग्रुपवर समजून सांगा. ओके. अजून याचा सेक्शन फॉर्म्युला राहिलेला आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम सेट मध्ये जे आले नाहीत ते बघू, पण शक्यतो तुम्ही करा. हे तुम्हाला प्रॅक्टिस आहे. तेच रिपीट गोष्टी, फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा, काहीच नाही. तर तेवढं आपल्याला आलं पाहिजे. वेगवेगळे समजून करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच जण विनाकारण आता सगळा सिलेबस झाला लेफ्ट व्हायचा प्रयत्न करायला. आम्ही आता लेफ्ट झालो बघच न, अतिशय रॉंग मेथड आहे. सगळं लक्षात आहे आमच्या. कोण सोडून जातंय, कोण काय नाटक करायलंय आम्ही बघितलेच नाही. उपयोग नाही. विश्वासाच्या गोष्टी असतात सगळ्या. शेवटी लक्षात घ्या, तुम्ही गेला सोडून. मी तर मागे एकदा सांगितलं होतं, तुम्ही म्हणायचं सर मी फीर येणार नाही, पण अशा खोट्या गोष्टी. लेफ्ट व्हायचं आता काहीच नाही. लेफ्ट व्हायला काय लागतं, आता लेफ्ट होत असतो आपण, आता व्हायला नाही पाहिजे. फक्त 8-10 दिवस राहिले आता प्रथम सत्र. मी एक्स्ट्रा चॅप्टर घ्यायलोय, मला सुद्धा घेता आला नसता. काय गरज आहे की चला चॅप्टर. फक्त 10 ते 20% विद्यार्थ्यांनी फी भरलेली, बाकीची 9वीची बाकी राहिलेली आणि 10वीची आवाज काही करत नाही, पालकांशी फोर्स करत नाही. फोन करून यायला पाहिजे, भरायला पाहिजे. आपल्याला जर वाटत असत तसं तर भरायला पाहिजे फी. नाही तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत. कोण कुठपर्यंत होता लेफ्ट झाला तरी आमच्याकडं कधी किती तारखेला तो लेफ्ट झाला आम्ही ते सगळं काढणार, तरच पुढे ऍडमिशन देणार. आनंदाची गोष्ट आहे की शक्यतो शाळा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. थोडंसं लक्षात येईल. आनंदाची गोष्ट आहे की झालं तरी 5 ते 6 महिने पुढे कंटिन्यू शाळा चालणार आहे. तुमची परीक्षा एप्रिल मेच्या पुढे सुरू होईल. 5-6 महिने तुमचा सिलेबस होणार आहे. मग तेव्हाच आमच्या लक्षात येणार आहे कोण काय केलंय, कुणी काय. पालक सुद्धा काही आपले म्हणजे पालकाला तुम्ही खोटं बोलायला भाग पडतात, हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या शिक्षण क्षेत्रात करायला भरपूर गोष्टी करता येत असतात. आम्हाला त्याला डिलीट करता येतं, सगळं करता येतं, पण आपण त्या गोष्टी, कोरोनाचा पिरियड आहे, सगळ्याच गोष्टी पैशात मोजल्या जात नाहीत. पण तरी पण की आपण विचार करायला जो इतके व्हिडिओ केले दररोज आपल्यासाठी मेहनत करून आपण त्यांची फी भरून ये ना साधी, तर तुम्ही ते बघा. आपल्या भावाची, बहिणीची, कोणत्या वर्गात आहे आता बंद करून टाकायचे. 2-3 विद्यार्थी 9वीची फी भरलेली आता लेफ्ट झाले 1-2 दिवसाखाली, आणि मग म्हणायचं आम्ही बघतच नव्हतो आम्ही लेफ्ट झालो. मग त्याच वेळेस म्हणलं होतं तुम्हाला 2 महिन्याखाली, त्यांना 2-3 महिन्याखाली. मे महिन्यापासून सुरू केलेले बघा आपण. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असा हा पिरियड आहे. तर इतके सुरू केले, इतके व्हिडिओ तुम्हीच बघा किती व्हिडिओ बघितले, बघायला आपल्या ग्रुपवर असतील तर. आणि आपण पालकांना समजून सांगितलं पाहिजे. नाही आपण ओढून का म्हणत नाही, आपण खरे बघितले तर आपण फी भरलीच पाहिजे. सगळ्याच ऐकलं. आपले दोन्ही क्लासेस फोन करून यायला सांगा पालकांना. नोट्सही राहिल्यात बऱ्याच जणांच्या द्यायच्या, पण त्याच कोरोनामुळे नको, गर्दी नको म्हणून आम्ही ते टाळले.
त्या देऊन टाकू आणि अभ्यासही करा. परीक्षा होणार आहेत. किती होत्या, काय होईल, अजून काय बदल होते सांगता येणार नाही, पण अचानक 10वीची परीक्षा होणार आहे. मग ती जूनमध्ये होईल, मे मध्ये होईल, पण होणार आहे. गाफील राहू नका. अचानक पुन्हा मग येईल, मग पळापळी होईल, मग बी आन्सर आठवायला लागतील. ओके, तर तेवढी काळजी घ्या. आणि डिस्टन्स फॉर्म्युला किती सोपा आहे तुमच्या लक्षात. फॉर्म्युला आहे हे सगळे तिन्ही चॅप्टर आता फॉर्म्युल्यावर आहेत, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आणि मी भरपूर जे सांगितले प्रॉब्लेम सेट मधले ते करा तुम्ही. ओके, थँक्यू.